लूक याचा 12वा अध्याय 1 ते 12 वचन. ढोंगाविषयी व मनुष्यांना भिण्याविषयी सावध राहण्याची सूचना. इतक्यात समुदायातले हजारो लोक एकत्र जमून त्यांची इतकी दाटी झाली की ते एकमेकांना तुडवू लागले. तेव्हा पहिल्याने तो आपल्या शिष्यांना म्हणू लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी सांभाळा. ते ढोंग आहे, पण जे उघड होणार नाही असे काही झाकलेले नाही, व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. याकरिता जे काही तुम्ही अंधारात म्हणाला ते उजेडात ऐकण्यात येईल, आणि जे तुम्ही आतल्या खोल्यांमध्ये कानात बोलला ते धाब्यांवर गाजवले जाईल. तर तुम्हा माझ्या मित्रांना मी सांगतो, जे शरीराला जिवे मारतात व त्यानंतर ज्यांच्याने अधिक काही करवत नाही त्यांना भिवू नका, पण तुम्ही कोणाला भ्यावे हे मी तुम्हाला सुचवतो. जिवे मारल्यानंतर गेहेन्यात टाकण्याचा ज्याला अधिकार आहे त्याला भ्या. होय, मी तुम्हाला सांगतो त्याला भ्या. 5 चिमण्या 2 पैशाला विकल्या जातात की नाही? तरी त्यांच्यातून एकही देवासमोर विसरलेली नाही. परंतु तुमच्या डोक्याचे केस देखील सर्व मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही पुष्कळ चिमण्यांहून अधिक मौल्यवान आहात. आणखी मी तुम्हाला सांगतो, जो कोणी माणसांसमोर मला अंगीकारील त्याला मनुष्याचा पुत्रही देवाच्या दूतांसमोर अंगीकारील, आणि जो माणसांसमोर मला नाकारील तो देवाच्या दूतांसमोर नाकारण्यात येईल. आणि जो कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध एखादी गोष्ट बोलेल त्याला तिची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. आणि जेव्हा ते तुम्हाला सभा व सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा तुम्ही कसे काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका, कारण काय बोलावे ते पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला शिकविल. लोभापासून सावध राहण्याची सूचना. तेव्हा समुदायातून कोणी त्याला म्हणाला, हे गुरु, मला वतनाचा वाटा द्यावा म्हणून माझ्या भावाला सांग. तो त्याला म्हणाला, माणसा, मला तुमच्यावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारा असे कोणी नेमले? तेव्हा त्याने म्हटले, तुम्ही सावध असा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून आपणाला राखा, कारण कोणाला उदंड वस्तू असणे यात त्याचे जीवन आहे असे नाही. आणि त्याने त्यांना दाखला सांगितला. तो म्हणाला, कोणा एका धनवान माणसाच्या जमिनीने फार पीक दिले. तेव्हा त्याने आपल्या मनात विचार केला. तो म्हणाला, मी काय करू, कारण माझे पीक साठवायला मला जागा नाही. मग त्याने म्हटले, मी असे करीन, मी आपली कोठारे मोडून त्याहून अधिक मोठी बांधीन. मग तेथे मी आपले सर्व धान्य व आपला माल साठवीन. आणि मी आपल्या जीवाला म्हणेन, हे जीवा, तुला पुष्कळ वर्षापुरता पुष्कळ माल ठेवलेला आहे. तू विसावा घे, खा, पी, आनंदित राहा. परंतु देवाने त्याला म्हटले, अरे मूर्खा, याच रात्री तुझा जीव तुझ्याजवळून मागितला जाईल. तेव्हा ज्या वस्तू तू तयार केल्या त्या कोणाच्या होतील? जो आपल्यासाठी द्रव्य साठवून ठेवतो व देवाविषयी धनवान नाही तो तसाच आहे.